ಓ ಡಾನ ಟಾಟಾ ಈ ಡಾನ ಹೋತೀನ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಅಪ್ಪ तिडलक फिरायला हळू जाऊ ना म्हणला आणि तर गोपी भाऊ उभारला होता. गोपी भाऊ काय म्हणतो गोपी भाऊ डिंचक नाव काय आयला काय तर म्हणते डिच्चक काय तर म्हणते. तिथनं पद्धतशीर पंपावर आला आणि जायला पेट्रोल टाकलं डिझेल टाकलं मला काय तेवढं माहित नाही. आणि जायला कोणा जेवण करून आलं नव्हतं त्याच्यामुळे हॉटेलला चला जेवण करायला म्हणलं. पण त्याच्या आधी जायला पहिला वन शॉपला थांबवला आणि ओल्ड मगचा खांबा घेतला आणि जायला 2 पाणी बॉटल त्याच्यावर फ्री भेटले. शंकर एक गांडीत घालून घे म्हणलो. पद्धतशीर हायवेला एक हॉटेल बघून तिथं माल घेऊन थांबलो आणि जायला गोपी भाऊ माल प्याला आवडत नाही आणि पॅक भरायला आवडतं का दे इकडे पॅकची पूर्ण लवडे लावून टाकायला म्हणलो. आणि पद्धतशीर पॅक एक भरलो आणि पॅक मारता पद्धतशीर वडलो जेवण पण एक नंबर. पद्धतशीर जेवण करून थोडं समोर गेलो जायला लय दट्ट मुताला लागली होती त्याच्यामुळे थांबलो आणि लवड्या थोडं समोर जाऊन मुतकी मारा गेला खाऊ घालचा लवड्या नावून कोंडी म्हणून हाणतील आपल्याला. आणि आई घालतं बाबा जायला खा खाऊन मुतून जायला झोपतो म्हणला झोप गुड नाईट. आणि थोडं समोर गेल्यावर जायला आम्हाला दिसलं विजापूरचं गोलगुमट आणि जायला गोपी भाऊ नॉन स्टॉप गाडी मारत एकदाच कर्नाटक मधल्या शिरसिंगी गावात आम्हाला पोहोचवला. हे रूमच आहे वाटतं. विचार नाही भोसडीचा फक्त हे चांगली चालेल झोप. हा हे 12 पडत तरी जायला तेव्हा झोपलेला अजून उठलाच नाही. वर आम्ही आहेत ना बघतो लक्ष ठेवलं जा तुझ्यावर जा रे चुत्त मारीच्या घालतो बाबा चोर बर्री म्हणून जायला मारायचे रे जायला म्हणलं. आणि गोपी भाऊ स्वतःच गेला वर जाऊन कोणाला तर विचारला आणि त्यांनी म्हणले तिथं ऑफिस मध्ये विचार म्हणा. इथून थोडं समोरच आपल्या कर्नाटक मधल्या शिरसंगी मधल्या कालिका देवीचं मंदिर होतं. इकडे तिकडे बघितलं पण ऑफिस काय मला सापडलंच नाही. त्याच्यामुळे जायला गाडीतच झोपायचा निर्णय घेतला. आणि आपण पाय कोण अरे शंकरा गाडीत घालतो का बघ पाय लपटाला आवडायचे. चला आता पद्धतशीर एकमेकाच्या अंडावर गांडीवर पाय देऊन झोपून टाकतो गुड नाईट. आणि सकाळी उठला जायला घास फक्त दातच घासलो आंघोळ नाही कारण काल संध्याकाळी आंघोळ केलतो. आता आंघोळ करायला जायला दुनियाची गाण फाटाल ते काय 20-20 रुपये देऊन गरम पाणी घेऊन जायला पद्धतशीर आंघोळ करायला गेले. गुड मॉर्निंग. आणि पद्धतशीर यांचा आंघोळ झाल्यानंतर हिने दर्शनासाठी गेले आणि आम्ही यांचं चड्डी आणि बनेन वाळवत बसलो. नाही जायला आंघोळ केलं नाही म्हणून गेलो नाही. आणि आता तुम्ही पण बाहेरनं दर्शन करून घ्या. आणि बाबा दर्शन म्हणून जायला नाश्ता करायला बघा हो नाही हो आरती अजून चालू झाली नाही त्याच्यामुळे नाश्ता करावं म्हणलं करायचा हो जायला काय नसतं मग. अरे बाप रे जायला कर्नाटक इडलीच नुसतं काय विषय नाही एक नंबर लागाल तर आय लव्ह कर्नाटक. तेवढ्यातच आपलं गोपीभाऊ पद्धतशीर आरती गिरती करून आला आणि आमचं पुढचं लोकेशन होतं उंचेली फॉल्स. आता ते पुढच्या पार्ट मध्ये ढकलून टाकू आणि पुढच्या पार्ट साठी लवकरात लवकर फॉलो करा.